एक नंबर दिसते रे, एक नंबर. ओहो, दिन दिन दिवाळी, गाय म्हशी वाळी. लोक हसतील मला काय करतोय. तर कसं वाटतं? एक नंबर भारी वाटतंय. विदाऊट हेल्मेट, लायसन पेपर असेल का नाही ते पण नाही मला माहीत. आणि अशी लोक दुसऱ्याला शिव्या घालणार, तू क्या गाडी चालवत आहे. आता ही काच कालच लहान मुलांनी तोडले, बिल्डिंग मधल्या दगड मारला तर ही काचच तुटली आहे, बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये फक्त है ना मी थोडीशी गॅपिंग करून घेणार आहे, थोडेसे कट मारून. भाई अपना वीडियो देख के कितने जन आए थे? बहुत अच्छा रिस्पांस आया आपके वीडियो से। लाइक जो भी आता है सब आपका नाम ही लेते हैं कि इनका वीडियो देख के आया। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. की जसं की तुम्हाला माहिती आहे आता आपण अयोध्या राईड करणार आहोत, तर त्याचं प्रिपरेशन सगळं सुरू आहे. तर आपण आपल्या रुस्तमला जे गार्ड लावलेलं आहे त्याचंसुद्धा हे रॅपिंग करायचं राहिलं आहे, कारण मला प्रॉपर व्हिडिओ बनवायचा होता. तर या व्हिडिओमध्ये सगळी ही अनरॅप करूया गाडी, आणि गार्ड कसे ते दाखवतो, आणि नवीन लुक कसा आहे तो सुद्धा तुम्हाला गाडीचा प्रॉपर असा दाखवेन. आणि दुसरं म्हणजे आपल्या गोप्रोची बॅटरी घ्यायची होती, तर आता आपण चाललो आहे भाईंदरला. भाईंदरला आपण गोप्रोची बॅटरी घेऊया आणि तिथपर्यंत मोटो व्लॉग करूया, आणि काही नवीन गोष्टी असतील त्यासुद्धा आपल्याला या मोटो व्लॉगमध्ये तुमच्याशी चर्चा करायला मिळेल. तर चला आजचा मोटो व्लॉग करूया, आणि हा व्हिडिओ बघूया कसा काय इन्फॉर्मेटिव्ह होतं. आणि जर तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर आता आपली जी अयोध्येची राईड लागणार आहे त्याची ही सगळी प्रिपरेशन मी करतो आहे, आणि त्याच्यामध्ये काय काय होणार आहे, काय नवीन मी घेणार आहे, तर ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजणार आहे. तर चला. तर आता मी आहे जोगेश्वरीमध्ये, आणि थोडंसं आपलं मराठा आरक्षणाचं काम बाकी होतं तर ते आता पटवलं, आणि आता आपण चालू आहे भाईंदरला. मंडळी, मी दिवाळीमध्ये ना एक व्हिडिओ बनवला होता, गॅजेट वर्ल्ड करून भाईंदरला एक शॉप आहे, तिथे गोप्रो आणि अदर कॅमेरा ॲसेसरीज मिळतात. तर तिथून आपण बॅटरी घेतली होती, आणि आपल्या गोप्रोमध्ये जो इश्यू येत होता तो गोप्रोच्या ओरिजिनल बॅटरीचा येत होता, आणि नवीन बॅटरी घेतल्यानंतर तो सॉल्व झाला. आणि जी नवीन बॅटरी घेतली ना त्याचा रिझल्ट मला खूप चांगला आला. तर आपल्या या अयोध्या राईडसाठी मी विचार करतो आहे तिथूनच आणखी एक बॅटरी घेऊ, कारण आपण बॅटरी नेहमी घेतो मॅगझोन जे रशीदभाईचं दुकान आहे फोर्टला, श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येते बोरा बाजारमध्ये, तर तिथून घेतो. पण तिकडच्या 2 बॅटऱ्या खराब झाल्या, आणि ओरिजिनल बॅटरी वॉरंटीमध्ये असून पण त्यांनी मला रिप्लेस किंवा चेंज करून नाही दिली, कारण त्याची वेगळे रिझन आहेत. तर आता याच्यात आता आपल्याला पडायचं नाही, आणि ते मी तुम्हाला सांगणार पण नाही, वेळ आली तर नक्की सांगेन. तर आता मी तिकडे नाही जात आहे, थोडं मन नाराज आहे. तर आता मी पुन्हा गॅजेट वर्ल्डमध्ये जातो आहे. आणि दुसरी एक चांगली गोष्ट म्हणजे गॅजेट वर्ल्डमध्ये आपला तो व्हिडिओ बघून बरेचसे असे सबस्क्रायबर कस्टमर तिकडे व्हिजिट केलेलं आहे, आणि त्याचासुद्धा चांगला सेल झालेला आहे. तर खूप धन्यवाद जे कोणी आपले व्हिडिओज बघून गॅजेट वर्ल्डमध्ये गेलेत त्यांच्यासाठी. तर असाच सपोर्ट आपल्या येणाऱ्या राईडला सुद्धा करा. आणि म्हणजे तुम्हाला दुसरं सांगायचं म्हणजे आता मी सध्या हँडग्लोव्ज घालायची सवय केले, कारण जेव्हा आपण राईडला जातो तेव्हा आपण लगेच यूज टू नसतो. तर आता दोन्ही हातामध्ये घालून चालवण्याची थोडी सवय लावतो आहे. आणि दुसरं म्हणजे याच्यामुळे ना जास्त मोबाईल ऑपरेटिंग होत नाही, आणि हे नॉर्मल आहेत. म्हणजे आपल्याकडे सध्या आपलं एवढं पण बजेट नाही आहे की सगळंच नवीन घेऊ, तर हँडग्लोव्ज हे आपल्याला चालतील. आणि ह्याच्यामध्ये फक्त आहे ना मी थोडीशी गॅपिंग करून घेणार आहे, थोडेसे कट मारून. त्याच्यामुळे कसं आहे, काय मोबाईल वगैरे ऑपरेट करायचं असेल तर ही 2 बोटं, एक इथे कट मारीन आणि एक इथे कट मारीन. त्याच्यामुळे काय होईल की 2 बोटं बाहेर काढून मला मॅप वगैरे काय ॲडजस्ट करायचं असेल, इन केस कोणाला कॉल लावायचा असेल तर ते होऊन जाईल. कारण आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी कुर्ला मार्केटला गेलेलो, तर तिथे विचारलं तर 450 550 अशा रेटला असे साधे होते. आणि आपल्या घरी एक अजून एक लेदरचा सुद्धा आहे, त्यामुळे मला याच्यात इन्व्हेस्ट करायचं नाही आहे. आणि हाफ ग्लोव्ज घेण्यापेक्षा ह्यालाच आपण कट मारून चालू ना, एवढं डोकं आहे आपल्याकडे, तर त्याचा वापर करूया. तर आता आपण पोचलो आहे मालाडच्या हायवेला आहोत. आणि दुसरं आपल्या तुम्हाला या स्ट्रक्चरमध्ये काही चेंजेस दिसतोय का?
आता ही काच कालच लहान मुलांनी तोडली आहे, बिल्डिंगमधल्या दगड मारला तर ही काचच तुटली आहे, बघू शकता. सगळी मुलं मद्रासी आहेत ना, तर ती गाडीवर बसणं काही नाही काय उपद्व्याप होत असतात आणि त्याचा दगाफटका आपल्याला लागतो. काय बोलणार त्या लहान मुलांना. तर दुसरा विषय असा की हा आपला तुम्ही एक व्ह्यू बघू शकता. हे हँडल बार लावल्यामुळे ना एकदम मस्त वाईड आणि भरगच्च झालं आहे. असं शिंगासारखे ते मस्त दोन दिसत आहेत. आणि मला असं मस्त एक भरलेली बाईक कशी असते आपण एकदम लोडेड अशी पुढून थोडीशी वाटते. राम मंदिर ओपन व्हायच्या आधीपासून माझ्या मनात होतं की अयोध्येला जाऊया. तर मला किरणसुद्धा बोलला होता, किरण पाष्टे यूट्यूबर, तो सुद्धा बोलला की आपण अयोध्येला जाऊया, दोघंच जाऊया, ट्रेननी जाऊया, मस्त व्हिडिओ व्हायरल होतील. पण साला म्हणतात ना, जेव्हापर्यंत बोलवणं येत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. आणि तेव्हा जी लोक गेली त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले, सबस्क्रायबरसुद्धा वाढले. तर आपण थोडा 10 दिवसानंतरचा प्लॅन करतोय. आपलेसुद्धा व्हिडिओ लोकांना आवडतील अशी मी अपेक्षा करतो आणि त्याच्यासाठीच हे आता सगळे प्रयत्न करतोय. आपल्या गाडीची हेडलाईट जी आहे ती प्रॉपर आहे, एक्स्ट्रा हेडलाईट लावायची गरज नाही आहे. उगाच आपल्यामुळे जास्त कोणाला त्रास नको. आपल्याला जेवढं दिसतंय तेवढं सध्या तरी इनफ आहे, त्याच्यामागे आपल्याला खर्च नाही करायचा आहे. प्लस आपली सीटसुद्धा नवीन आहे, सीट पण आपली मस्त आरामदायी आहे, ती पण मस्त आहे. माझ्या पुढे 2 डिओवर बसलेले नवतरुण युवक आहेत आणि ते इतके खुश आहेत ना की आता नाकाबंदी होती आणि ते तिथून असे झपझप निघाले तर मागे बघत एकदम जबरदस्त हसतायत. क्या बात आहे. सलाम. ओ बघा बघा कसे कट मारून जात आहेत, क्या बात आहे. विदाऊट हेल्मेट, लायसन पेपर असेल का नाही ते पण नाही मला माहीत. आणि अशी लोक दुसऱ्याला शिव्या घालणार, तू क्या गाडी चालवत आहे. हे नवतरुण उद्याच्या भारताचं भविष्य. जाऊ दे, चला. तर आता आपण पोचतोय मीरा रोडमध्ये. आता हायवेवरून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. बघा कसा कट मारतोय, कसा कट मारतोय. तर इथे आहे मीरा रोडचं रेल्वे स्टेशन आणि सगळीकडे आपल्या रामललाचे भगवे ध्वज फडकत आहेत. आणि 21 तारखेच्या रात्री इथे म्हणजे दंगल टाईपच झालं होतं. काही हिंदूंना मारण्यात आलं होतं, गाड्या फोडण्यात आल्या होत्या. आणि इथे कोणत्या प्रकारची लोकवस्ती आहे तुम्हाला माहिती असेल, सगळे टोपीवालेच राहतात इकडे. जास्त काय बोलायची आपल्याला काही गरज नाही त्यांच्याबद्दल, मूर्ख लोक आहेत कारण सगळे. तर तुमच्या कार्यक्रमात जर आम्ही अडथळे आणत नाही, आड येत नाही, तर तुम्ही आमच्या रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होता तर त्याच्या रॅलीमध्ये तुम्हाला गरज काय ना इतरांना त्रास द्यायची. ते तुमच्या रक्तातच आहे आणि तुम्ही कधीच नाही सुधारणार आहे. तर हा आहे मीरा रोडचा बॅक रोड रस्ता आणि तो समोरचा ब्रिज दिसतोय ना आपल्याला, असं राईट जाऊन तो ब्रिज चढून उतरून युटर्न मारून याच बिल्डिंगच्या खाली यायचं आपल्याला. तरी इथे आहे म्हणजे इथेच पुढे गॅजेट वर्ल्ड असं दुकानाचं नाव आहे आणि तिकडे आपल्याला यायचं आहे. गाडी जाते का काय, तू खाली उतरला तर काम चालू आहे. ओके, गाडीला आहे जागा.
काही वेळेला असे उपद्व्याप करावे लागतात, पूर्ण रस्ताच खोदतायत. सो आपण पोचलो आहे गॅजेट वर्ल्ड. समोरच ते आहे ते दुकान आहे आणि हा भाऊसुद्धा रायडर आहे. तर ही याची गाडी आहे, आपण रायडर आहे. और भाई कैसे हो? बस बढ़िया भाई, आप बताओ कैसे हो? बस बस ठीक. बहुत नाम सुना यार आपका. तर इथे नवीन ड्रोनचं उद्घाटन केलं आहे, DJI Air 3. तर हे जालनामधले एक पोलीस ऑफिसर आहेत, तर त्यांचं ट्रेनिंग चालू आहे. तर त्यांनी ड्रोन घेतलं आहे. तर आता आपण आलो आहे शॉपमध्ये आणि सध्या वेट करतो आहे. तर मंडळी, एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, पण ती मी या व्हिडिओमध्ये नाही सांगणार आहे. ती थोडी कॉन्फिडेन्शियल आहे. जाऊ दे, तो विषयच नको. त्याचा गिम्बल बघा किती मजबूत आहे. तर गॅजेट वर्ल्डमध्ये तुम्हाला ड्रोनसुद्धा मिळतील. किती स्टेबल आहे. तर आपल्याकडे ही वेलबॉनची एक बॅटरी आहे, हिचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळाला होता. तर आता विचार करतोय अजून एक बॅटरी घ्यायला, कारण आपल्याला कमी पडते. तर ही एक नवी बॅटरी घेऊया. आणि आपण आता दुकानात आलो आहे, तर कस्टमर बरेच आहेत, त्याच्यामुळे सगळं आज ड्रोनचंच व्यवहार चालले त्यांचे. तर मीच एक फक्त बॅटरी घ्यायला आलो आहे. तर आता तुम्हाला ड्रोन वगैरे काय घ्यायचं असेल तर तुम्ही या गॅजेट वर्ल्डमध्ये येऊ शकता. आणि आपला मागचा व्हिडिओ बघून पण बरेचसे ऐसे कस्टमर आले होते थे. तर विचारूया भाई, अपना वीडियो देख के कितने जन आए थे? बहुत अच्छा रिस्पांस आया आपके वीडियो से. लाइक जो भी आता है सब आपका नाम ही लेते हैं कि इनका वीडियो देख के आया. तो रिस्पांस तो बहुत अमेजिंग आने वाला है एंड ऐसा ही रिस्पांस बनाए रखो. और जो भी इन सर का नाम लेके आते हैं उनको तो डिस्काउंट में देते हैं स्टोर पे डायरेक्ट. अच्छा खासा डिस्काउंट करके देता हूँ अगर किसी के रेफरेंस से आते हैं. तो आप आओगे तो रेफरेंस का नाम जरूर लो कि आप यहाँ से आए हो, ये वीडियो देख के आए हो. म्हणजे तुम्हाला कॅमेरा रिलेटेड काही घ्यायचं असेल ना, तुम्ही डायरेक्ट गॅजेट वर्ल्डमध्ये येऊ शकता. भले एक कस्टमर आला असेल, दुसरा सबस्क्रायबर 2 आले असतील, पण ती माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. तर आता आपण बॅटरी घेऊया आणि आता आपला घरचा प्रवास करूया. तर आता मी याच्यामध्ये नवीन बॅटरी टाकली आहे आणि ही आहे माझी जुनीवाली बॅटरी. जुनी म्हणजे ही पण नवीनच आहे. आणि आता आपण पेटी बॅग बॅटरी टाकली आहे. तर कसा काय आवाज आहे आणि बॅटरीमुळे कसा अजून इफेक्ट येतो, आवाज क्लिअरिटी, आणि त्यामुळे सुद्धा आवाजामध्ये सुद्धा थोडा फरक पडत असणार. तरी मूविंग वगैरे सगळी प्रॉपर आहे. तर आता बॅटरी घेऊया. तर मंडळी, हा जो आपला गार्ड आहे तर याचा आता कवर आपण काढूया. आणि बघू शकता हे असं काहीसं दिसतंय. इथलं काढलं आहे मी. तर आता हे फक्त काढायचं आहे. तर त्याचा मला थोडासा व्हिडिओ बनवायचा होता तुमच्यासाठी. तर आता हे कवर काढूया आणि बघूया आपल्या गाडीचा लुक कसा येतोय. तर मस्त असं अनरॅप झालेलं आहे. खूप घाम सुटला, एवढ्या उन्हामध्ये अनरॅप करत होतो. तर पाहू शकता असा काहीसा नजारा आहे आपल्या रुस्तमचा. आणि कशी दिसते रुस्तम नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर मागे सुद्धा खूप झाड आहे आणि इथे पण पाहू शकता मस्त असं सेफ्टी आहे. आणि ही बाजू आहे आणि इथून सुद्धा मस्त दिसतंय. आणि आपण जे व्हीलला कवर लावले त्याला सुद्धा रॅपिंग आहे, ते सुद्धा निघतं असं. आणि निघाल्यावर ते अजून शाईन करतं, पाहू शकता. तर हे असं शाईन करते. तर आपण हे पण काढूया. आता निघालाच आहे तर काढूनच टाकूया. ओहो, क्या भाई, मेरा चेहरा दिख रहा है क्या? एक नंबर दिसते रे, एक नंबर. ओहो, दिन दिन दिवाळी, गाय म्हशी वाळी. लोक हसतील मला काय करतोय. तर कसं वाटतं? एक नंबर भारी वाटतंय. तर कसं वाटलं अनरॅपिंग नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आता आपली बॅटरी घेऊन झाली आहे. तर आता आपण जाऊया घरी आणि थोडीशी मोटो ब्लॉगिंग करूया.
तर चला आता फायनली निघतोय. आपल्या रुस्तमच्या गाडचं अनरॅपिंग केलं आणि ते मस्त कबुतरांना एक जण चणे घालून गेला. मस्त कबुतरं उडत होती आणि ऊन इतकं ना, सूर्यदेवता तापला आहे आणि आतमध्ये जॅकेट घातलं तर आतून ओला झालो आहे. तर आता घरचा प्रवास करूया. चलो बाय. आणि इथे सुद्धा बॅकरोड आहे, मस्त कोण नव्हतं तर म्हटलं व्हिडिओसाठी चांगली जागा आहे तर काय राहिलं तर नाही आपलं. अभी सब सिल्वर सिल्वर दिख रहा है भाई, सिल्वर सिल्वर. आणि इथेच समोर आहे ते गॅजेट वर्ल्ड शॉप, बघू शकता तिकडे त्या बिल्डिंगच्या खाली. आणि हा ब्रिज पकडून आपल्याला जायचं आहे आता आपल्या घरी. तर व्हिडिओ कसा वाटला, काहीतरी इन्फॉर्मेशन, काहीतरी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं का?